लोग पूछते हैं आप इतना नाम क्यों लेते हो, और इससे ना उनका बिजनेस बढ़ सकता है। हमें दिखाएंगे तो क्या, हम लोग, हमको कई लोगों ने देखा है, लेकिन हमसे लोग पूछ रहे हैं कि हमें तांडेल को देखना है। राकेश मांदर और बाला पाटिल, रॉकी और गरुड़ा, ये बैल वो खरीदने वाले हैं। मुझे याद रहता है भाई, स्क्रीन पे नजर आ रहे हैं रॉकी के मालिक राकेश मांदल और गरुड़ा के मालिक बाला पाटिल के नाम से मशहूर। और जब ये मैच होंगे ना तो एग्जीबिशन रेस भी होगी मोगैम्बो और गब्बर के साथ इनकी। 25 बार केजीएफ देखने का रिकॉर्ड है बाला पाटिल के नाम। तो मैच की तरफ हम चलेंगे। हंसी मजाक बहुत हुआ, सीरियसली हमें ये मैच 1:45 से पहले खत्म करना है। रामदास शेठ पवार देखिए रेस के लिए तैयार है, मनोज पाठारे के साथ वो आए हैं। क्या नाम है पाटिल का, नाम है श्रीकांत पाटिल, नजर नहीं आ रहे, लेकिन रामदास शेठ पवार तैयार है। इनकी एक रेस होने वाली है राकेश मांदल के साथ, यहां से दौड़ेंगे वो सामने वाली पट्टी तक। चलिए मैच की तरफ हम चलेंगे, मैच की तरफ चलना ज़रूरी है। अंपायर से मेरा अनुरोध है कि मैच को जल्द से जल्द शुरू करें। काटरंग टीम टॉस हार चुकी है, टॉस जीत चुकी है वाशिवली टीम। ललित गायकर की मैं तारीफ करना चाहूँगा, पूरी रात कल उन्होंने मैच देखे आखिरी क्षणों तक कि ओस कितना प्रभाव करती है इस ग्राउंड के ऊपर, ये देखने के लिए वो आए थे, और ये अच्छे कप्तान की निशानी होती है। हाँ, राकेश मांदल थोड़े सदमे में थे। सरप्राइज गिफ्ट था उनकी तरफ से असरोटी टीम को अगर फाइनल जीतती थी। लेकिन इस वक्त अजिंक्य दरगे स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर हर्षद पिंडारी, गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए निखिल पाटिल। गेंदबाजी में माहिर है वाशिवली, उतनी ही बल्लेबाजी में काफ़ी नाम और शोहरत हासिल की है इन्होंने रसायनी में। रसायनी से बाहर जाकर कई टूर्नामेंट्स इन्होंने जीते हैं और अपना गांव और अपने विभाग रसायनी का नाम काफ़ी रोशन किया है। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज निखिल पाटिल। रामदास शेठ पवार यहां पर आ चुके हैं। रामदास शेठ पवार, ये लाइन मुझे आपकी काफ़ी अच्छी लगी, और ये रिवर्स के जरिए जहां से ख़त्म किया था वहीं से शुरू किया अजिंक्य दरगे ने। ये 4 रन आए डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। पहली गेंद के ऊपर ये 4 रन हासिल किए अजिंक्य दरगे। 7 विलास में जो क्वालिटी का खाना मिलता है उसी क्वालिटी का ये शॉट था। अनिश मालकर तड़वले, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। और साहिल, सेमीफाइनल में टीम हारी है तड़वली टीम, फाइनल में तुषार की टीम जा चुकी है, वीरेश्वर वर्ची खोपोली। सदमे में थे वो, अभी अभी आए हैं। पहली गेंद पर 4 आ चुके हैं। दरगे ब्रदर्स काटरंग खेल रही है बिना कोई नुकसान, 4। मज़ा आ रहा है। जब भी मैं सौरुड़ी में क्रिकेट टूर्नामेंट करने के लिए आता हूँ तो एक अपना घर लगता है, अपना परिवार लगता है। तुषार, आपने भी महसूस किया होगा कई सालों से, ये आपका भी दूसरा घर है। क्या शॉट लगाया यार, जबरदस्त। गेंद भी हमें नजर नहीं आई और अंपायर अंकित सर ने इशारा किया 6। 4 और 6 बनेंगे 10।
देखिए जिस वाशिवली की गेंदबाजों की बंड्या और नितेश दादा चौधरी के पास था, बैठा था, गपशप लड़ा रहा था उनसे। इससे पहले वाला मुकाबला जो जीता वाशिवली टीम ने, इनको कैसे नजर आ रही है पता नहीं, क्या एनर्जी लेकर आए हैं। सेवन विलास की दाल फ्राई या फिर मुर्ग मुसल्लम। और दशरथ पाटिल के आने से देखिए ये टीम की एनर्जी ज्यादा बढ़ती है, क्योंकि दशरथ पाटिल खुद एनर्जेटिक है। बगैर एनर्जी वो चल भी नहीं सकते। टीम का टोटल 10 रन। प्रशांत कवड़े को हमारी बात सही लगी, हाँ, उनके चेहरे पर मुस्कान आई। चलिए वापसी करनी होगी गेंदबाज को। फिर से एक बार रिवर्स लगाने की कोशिश। हर्षद भंडारी ने कहा कि भाई 10 रन आ चुके हैं, जरा रुके रहो, अपने विकेट को रोक के रखो, बार बार आपको मौके मिलेंगे। मनोज पाठारी देखिए, इनका वजन 4 दिन में 4 किलो तो जरूर कम होता हुआ होगा इस टूर्नामेंट के लिए। रामदास शेठ पवार रेस लगाएंगे राकेश बादल के साथ, दौड़ने का भी। और ये देखिए गेंदबाज के रफ्तार का इस्तेमाल किया, डीप थर्ड मैन बाउंड्री के, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, ये 4 रन। में अगर कहीं 45 तक पहुंच गई ना काटरंग, तो ये परेशानी हो सकती है वाशिवली टीम के लिए, क्योंकि तीनों के तीनों गेंदबाज काटरंग के पास भी अच्छे हैं। और उस समय वाशिवली को चेस करना होगा, चेसिंग का एक अलग प्रेशर होता है। देखिए रामदास शेठ पवार 500 की गड्डी लेकर आए हैं, लेकिन आज तक ये रात तीसरी है, अभी भी मेहरबान नहीं हुए। राकेश बांदल नजर नहीं आ रहे, कहाँ गए? ये बहुत ही बढ़िया खेला है, गेंद थोड़ी देर ऐसा लगा मुझे हवा में है, लेकिन सीधा लॉग ऑन क्षेत्र में गई, कारपेट के सहारे 1 रन जरूर मिला। ओवर नंबर चल रहा है, ये पहला टीम का टोटल आ चुका है दरगे ब्रदर्स काटरंग का 15। जय मल्हार वाशिवली के खिलाफ, जिस टीम के कप्तान ललित गायकर ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया, फील्डिंग करने का फैसला किया, लेकिन ये दाव पहले ओवर में तो उनके ऊपर उल्टा जा चुका है। हर्षद भंडारी देखिए ये क्या हो रहा है, ये कौन किसका विकेट खोएगा अभी। हर्षद पिंडारी के विकेट के बाद एक एनर्जी मिलेगी टीम वाशिवली को। हर्षद पिंडारी ने कहा कि भाई देख, मैंने तेरे लिए कुर्बानी दी है, लोग मेरे लिए देते हैं कुर्बानी। कुर्बानी ये गाना होना चाहिए मेरे ख्याल से तांडेल द्वारा। हाँ, केटीसी से मेरी गुजारिश है, सभी लोगों ने कहा कि तांडेल को दिखाइए स्क्रीन पर, वो जरा दिखाइए आप चुपके से। साहिल तांडेल। तांडेल का मतलब होता है मछुआ, जो हमेशा मछली पकड़ने में माहिर, ये इलेक्ट्रिक वायर पकड़ने में माहिर। हाँ, प्रवीण शेर का गाना बजाइए। रामदास शेठ पवार की ख्वाहिश, उनका अल्फाज मतलब पत्थर की लकीर। पवार की पावर है, देखिए रामदास सेठ की आवाज मतलब पत्थर की लकीर, आपको वो गाना बजाना ही पड़ेगा।
मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला आदित्य दरगे ने। एक रन जरूर मिला। इनट नंबर 3 की पोजीशन पर आए थे। टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है दूसरा। सिंगल मिला। अब अजिंक्य दरगे स्ट्राइकर एंड पर। इन दोनों को अब इस टीम की नैया को पार करना है, 35 के करीब लेकर जाना है। 18 गेंदों में शुरुआत अच्छी हुई है। 7 गेंदों में अब तक रन आ चुके हैं 16 रन। गेंदबाज जीवन शिंदे। देखिए इंटरनेशनल क्रिकेट में कई जुड़वा भाइयों की जोड़ी हमने देखी। स्टीवन वाह, मार्क वाह, एंडी फ्लावर, ग्रैंड फ्लावर। भारत में हमने देखा ये भाइयों की जोड़ी है, यूसुफ और इरफान। ये जुड़वा की नहीं है, भाइयों की जोड़ी कई हैं। हार्दिक और कुणाल पांड्या। ये जबरदस्त शॉट खेला। ये 4 रन मिलेंगे और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 20 रन। देखिए दरगे रुकने के नाम नहीं ले रहे हैं। मैं दरगे हूं, बिजनेस में व्यस्त हूं, लेकिन उतना ही प्रैक्टिस भी करता हूं। मैं सुबह जिम में भी जाता हूं। देखिए इस इंसान का शेड्यूल इतना बिजी रहता है ना। एक बार मैं सुबह इनको मिला था 6 बजे। 6 बजे से ये काम पे लग जाते हैं रात के 1 बजे तक। वही बेकरी में भी मिले थे मुझे वो। और फिर भी इतना अच्छा स्टैमिना क्रिकेट खेलने का। रिवर्स दागने की कोशिश, आउट साइड की अपील। सिंगल मिला है। 21 पे आता हुआ टोटल। नरेश तड़वी हमारे साथ स्कोरर। देखिए टैलेंट को मौका दिया जाता है हमेशा सावरोड़ी में। लेग भाई का इशारा आ चुका है अंकित सर का। टैलेंट को हमेशा मौका दिया जाता है। जब हमारी कमेंट्री इन लोगों ने सुनी अचानक के मैदान पर, तो इन्होंने मुझे पहली क्रिकेट रजनी में मौका दिया। अभी पाटिल की मेहनत देखी इन्होंने पिछले 3-4 सालों से, उन्हें मौका दिया। आपकी मेहनत देखी इन्होंने, आपकी कमेंट्री सुनी, फिर आपको मौका दिया। और नरेश तड़वी की स्कोरिंग उन्होंने देखी चैंपियन लीग जैसी बड़ी प्रतियोगिताओं में। खालापुर में जो लीग हुई थी, युवा सेना प्रीमियर लीग, वहां पर भी इन्होंने देखा। लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना। और इसी के साथ बल्लेबाज अजिंक्य दरगे के भाई आदित्य दरगे के पारी का अंत। देखा। और ये लाइव डांस के साथ साथ अगर नोटों की गड्डी भी उड़ाते तो और ज्यादा मजा आता। टोटल आ चुका है 21 रन। ऋषभ भुजबल ने इस गेंद को खेला। शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई गेंद गई फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। टीम का टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक इस मैच का यहां से आनंद ले रहे हैं, तो तमाम दर्शक लाइव देख रहे हैं इस मैच को। तो ज़रूर मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि अब तक अगर उन्होंने इस केटीसी लाइव को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। मैच की तरफ हम चलेंगे। टीम का टोटल 25 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद। यहां पर आखिरी ओवर में 10-12 रन ढूंढने होंगे। टारगेट अगर 10 प्लस की औसत वाला हो, रिक्वायर्ड रन रेट, तो परेशानी हो सकती है वाशिवली को भी। और वाशिवली के गेंदबाज द्वारा भी ये ख्वाहिश होगी कि 4-5 रन वाला मैं ओवर डालूं, ताकि जो 25 बने हैं उन्हें मैं 30 तक रोकूं।
सौरभ साळुंके दूसरे मैच के प्लेयर ऑफ द मैच अवार्ड जीता था इन्होंने। वशिवली जब जीती थी टीम असरोटी के खिलाफ। अच्छी बैटिंग की है उन्होंने, 41 रनों की शानदार पारी खेली है, 2 विकेटें भी मिली। पहले मैच में भी प्लेयर ऑफ द मैच बने थे, यानी कि ये हीरो है इस वक्त वाशिवली की तरफ से। थोड़ी सी टीम मीटिंग की जा रही है, लेकिन अंपायर से मेरा अनुरोध करना चाहूंगा कि मुकाबला जल्दी खत्म हो, इसके ऊपर आपका ध्यान देना होगा। गौरव घोसालकर मुझे लगा सोने चले गए काम की वजह से, गीली हो चुकी है ओस के कारण, उस वजह से नई गेंद का इस्तेमाल किया जा रहा है। कल प्रणीत 11 सावरोड़ी यहां पर नजर आएगी, ढेर सारा क्राउड होगा, सावरोड़ी के कई घरों में ताले लगाए जाएंगे और ढेर सारा पैसा भी लगाया जाएगा। गौरव घोसालकर के लिए तो अभी से इनाम आ चुका है रामदास शेठ पवार द्वारा, उनके हर छक्के के लिए 200 का इनाम। कल रामदास शेठ पवार, मनोज पाटारे के हर सवाल का जवाब है उनके पास। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। 2 ओवर में 25 आ चुके हैं, आखिरी मैच है ये। पिछले 2 रातें मैंने आखिरी मैच किया नहीं था, तो सोचा चलो आज आखिरी रात तो नहीं है, लेकिन आखिरी मैच ज़रूर हम करेंगे। रिवर्स दागने की कोशिश, 25 पे रुका हुआ टोटल, और ये गेंदबाजी होनी चाहिए। 25 पर अगर मेडन ओवर किया तो 25 पर रोकेंगे, 4-5 रन दिए तो 30 के अंदर 5 गेंदें शेष है। डॉट गेंद पहली आई है, सोच सही है गेंदबाज सौरभ साळुंके की, क्योंकि 30 अगर बनाते हैं तो 2 छक्कों वाला मैच है। 35 तक अगर पहुंचने देते हैं तो 3 छक्के लगाने होंगे। ये रिवर्स के जरिए खेला, बहुत ही बेहतरीन, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है अजिंक्य दरगे की, खतरनाक नहीं, सबसे बढ़िया, कातिलों के कातिल निकले ये। टोटल आ चुका है। देखिए कल सावरोड़ी के कई मोबाइल पर हमारे रामदास शेठ पवार के डांस का स्टेटस होगा, वायरल भी होगा ये वीडियो, रील बनाएंगे केटीसी वाले इनका। रील बनाया जाएगा और पूरे इंडिया में ये वायरल होगा, पूरे भारत में। कौन है गब्बर का मालिक, लोग पूछेंगे। और ये शायद मोगैम्बो है, तो मोगैम्बो के मालिक को पूछेंगे लोग, रामदास शेठ पवार को। लेकिन टोटल आ चुका है 31 रन, अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष, इस ओवर की 4 गेंदें शेष। हिट विकेट हुए यहाँ पर अजिंक्य दरगे, रुका हुआ टोटल वहीं पे 31, इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष। तो अजिंक्य दरगे आउट हुए हैं, क्यों ना मौका दिया जाए तांडेल को। पहले दिन मैंने ठंड से बचने के लिए जो जर्किन पहनी थी वो मैंने अल्ताफ सर से ली थी, लेकिन दूसरी रात जो मैंने जर्किन पहनी थी ठंड से बचने के लिए, उसने मुझे गिफ्ट किया था क्रिकेट के भीष्माचार्य शंकर दड़वी ने। लेकिन तीसरी रात जो जर्किन मैंने पहनी है वो हमें गिफ्ट किया था इसी टूर्नामेंट में, इसी ऑर्गेनाइजर प्रवीण शेठ बैलवारे ने। टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 31 नए बल्लेबाज। आर्यन महाब्दी, क्षमता है इस खिलाड़ी में एक लंबा हिट खींचने की, और हर्षद पिंडारी और प्रशांत कवड़े भी चाहेंगे कि कम से कम 3 में 1 हिट आ जाए बड़ा। देखिए रामदास शेठ पवार इतने एकनिष्ठ है ना, जब तक टूर्नामेंट का आखिरी मैच खत्म नहीं होता, मतलब रात का, तब तक वो खाना भी नहीं खाते।
कल हमने देखा सब मैचेस जब खत्म हुए तभी उन्होंने खाना खाया। राकेश मांदल, ये बाळा पाटिल, मनोज पाठारे, इन लोगों ने जब तक मैच खत्म नहीं हुआ तब तक खाना भी नहीं खाते ये लोग। नहीं नहीं, हम है ना। तो उनके लिए ही रखिए भाई, अन्नदाता सुखी भव। ये विकेट मिल सकता है क्योंकि हिट विकेट है या क्लीन बोल्ड, ये देखना जरूरी है। अंपायर इशारा कीजिए, हिट विकेट या क्लीन बोल्ड। हिट विकेट, बोल्ड, बोल्ड, क्लीन बोल्ड। देखिए, विधायक महेंद्र शेठ थोरवे तो पूरे महाराष्ट्र में मशहूर है, लेकिन ये जब रील बनेगी रामदास शेठ पवार की तो वो कितने फेमस होंगे। टोटल वहीं पे रुका हुआ 32। इस ओवर की अभी भी एक गेंद शेष। रिवर्स दागी और ये 4 रन मिले बल्लेबाज लखन ने और टीम का टोटल पहुंचाया जो मैंने आंकड़ा बताया था 35। देखिए, मेरी 6 सेंथ मैच से पहले ही बता देती है। 35 तक मैंने कहा था ये सोच होनी चाहिए। तो 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 36 रनों की जरूरत है टीम वाशिवली को 12 की औसत से। 36 रन हो चुके हैं, 37 रनों की जरूरत है तकरीबन 12.33 की औसत से। लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी तुषार धुमाळ। तर गौरव पाटील यांनी पाठारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। अंकेश तांबडे बघा, अतिशय चांगली अंपायरिंग त्यांनी केली आहे आतापर्यंत। शेवटची 3 षटकं त्यांच्या अंपायरिंगची राहिलीत आत्ताच्या रात्रीतील, असं म्हणतोय। हाल हाल निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण निश्चितपणे मनोजजी पाठारे आपण या गेल्या 2 रात्रीमध्ये आणि आजची 3री रात्रीमध्ये खूप चांगली मेहनत त्यांनी केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं या खेळपट्टीचा किंवा या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं। त्यानंतर उद्याच्या रात्रीमध्ये म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं आपण बघितलं त्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सुपुत्र देखील तुम्हाला उद्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतील। परंतु या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी मिनरल वॉटर ज्यांना आम्हाला गेल्या 4 रात्रीमध्ये जी पाण्याची व्यवस्था जी आम्हाला केली आहे ती राकेशजी बांदर आणि श्रीकांतजी पाटील। त्यानंतर जे यूट्यूब लाईव्ह आम्हाला या स्पर्धेच्यासाठी 4 रात्रीमध्ये स्पॉन्सर्ड केले ते अजिंक्य पाडगे आणि प्रशांत वालेकर साहेब। त्यानंतर ज्या 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेला दिल्यात ते निलेशजी लाड, ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्या आम्हाला स्पॉन्सर केल्या ते निलेशजी लाड।
त्यानंतर बायसिकल म्हणजे सायकल जी मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे ती जी स्पॉन्सर्ड केली ते संकेत पाटील आणि रोहित पाटील हे कैरे या दोन्ही मान्यवरांनी ती बायसिकल आम्हाला स्पॉन्सर्ड केले. त्यानंतर क्रिकेटसाठी जे चेंडू 4 रात्रीमध्ये जितके चेंडू लागतील त्या चेंडूची पूर्तता महेश पाठारे आणि सचिन खाडे यांनी केले. त्यानंतर शूज परेशजी घरत यांनी आम्हाला दिलेत. त्यानंतर DJ सिस्टम रोशन पाटील आणि मंगेशजी बांदल यांनी आम्हाला दिलेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफीज विराज पवार उत्कृष्ट गोलंदाज याची ट्रॉफी आम्हाला दिली दत्तात्रय दादा तांबडे यांनी. त्यानंतर सामनावीरचे सन्मान चिन्ह निखिलजी बैलमारे या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या पहाटेच्या सुमारास हार्दिक असं स्वागत आपण करूया. आमदार चषकाचा दमदार सोहळा आणि कटआउट आपण बघतोय या मंचावरती पाहायला मिळतोय. सन्माननीय सिद्धू दत्तात्रय पाटील यांचा एक यंग आणि हँडसम चेहरा आपल्याला या ऑन स्क्रीन वरती झळकताना पाहायला मिळतोय. पण मैदानामध्ये देखील आता सुंदर मॅच रंगणाऱ्या आजच्या रात्रीचा हा शेवटचा सामना आहे. काटरंग विपक्ष वाशिवली आणि वाशिवली संघाला पवन पिंगळे यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पंकज शिंदे पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्की केला पण बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क घडला नाही. P1च्या षटकामध्ये गोलंदाज ऋषभ भुजबळनं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 18 चेंडूमध्ये गरज आहे 37 धावांची. आता उरलेत 17 चेंडू आणि 37 धावांची गरज. जबरदस्त चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला मारलाय आउट ऑफ द पार्क. बिग 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 रामदास जी मला सांगतात आलाय षटकार. ठोक DJ. घालून हात मोजितो दाट ही जाट मराठ्याची आणि भगव्या वातावरणामध्ये आता खऱ्या अर्थानं पंकज शिंदेनं जी दरकाळी घेतली 6 धावांची ती मात्र खऱ्या अर्थानं जमेची बाजू आहे. 16 चेंडू 31 धावांची गरज. वर्जमुठ मात्र यावेळेस जे ब्रह्मास्त्र वापरलं गेले आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या बाहूंना खोलताना ताकदीचा वापर करताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं मारलेला हा बिग हिट षटकार या धावांचा अंतर मात्र कापतोय. आणखीन एक जबरदस्त प्रयत्न ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. यावेळेस वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा पॉइंटच्या दिशेनं दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या गल्लीमध्ये मारलेला चौकार चौकार चौकार. टोटल 10 धावा धावपलकरती लागल्यात. पंकज शिंदे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. पहिल्या इनिंग मध्ये अजिंक्य दर्गेला पाहिलं पण या इनिंग मध्ये पंकज शिंदेला आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाशिवली. पण यावेळेस गोलंदाज देखील मॅन फ्रॉम काटरंग ऋषभ भुजबळनं केले कमबॅक. क्रिकेटमध्ये ही संधी सातत्यानं असते. रामदासजी पवार बैलगाडी शर्यतीचे शौकीन आहेत पण या क्रिकेटचा आनंद ते देखील सातत्यानं या मंचावरती गेले कित्येक वर्ष घेत आहेत. आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि ते प्रेमाखातीर आपली कामं बाजूला ठेवून या स्पर्धेसाठी त्यांनी देखील त्यांचं तन मन अर्पण केलेलं आहे. मनोज पाठारे हे मला सांगतायत.
जबरदस्त चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, सटीक यॉर्करचा वापर क्रिकेटमध्ये मनोज पाडारे सर सातत्यानं 2 शब्दांचा सारखा उल्लेख होतो असतो. 10 या धावसंख्येवरती सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव नक्कीच घेतलं गेलं. यावेळेस सटीक यॉर्करचा देखील वापर केला गेला आणि या 2 शब्दांना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जास्त उंची आहे, मोठं स्थान आहे. पण आता उरले 13 चेंडू आणि विजयासाठी करायच्यात 26 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं गणित सोडवावं लागेल. स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज यावेळेस सौरभ साळुंके, मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. सौरभनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. या वातावरणामध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला, पण इथे मात्र 2 धावा निर्णायक क्षणी देखील पूर्ण होत आहेत. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावांची गरज. 37 धावांचा पाठलाग करताना 13 धावा पहिल्या 6 चेंडूमध्ये आल्या. बिनबाद टीम वाशिवली संघाची जमेची बाजू आहे, पण या जोडीला बाद करावा लागेल जर काटरंग संघाला बाजू सिद्ध करायची असेल तर. पण या जरतरच्या लढाईमध्ये घेऊ एक विश्रांती, ऐकूया सुमधुर संगीत. राहील आणि अशीच कामगिरी दमदार आमदारांच्या माध्यमातून या कर्जत खालापूरच्या विकासासाठी केली जातीये. कारण त्यांनी केलेली कामं आपण पाहतोय जलद गतीनं आणि झपाट्यानं पूर्ण होत आहेत. सातत्यानं बेरोजगारांना रोजगाराची हमी मिळवून देण्याचा त्यांनी जो ध्यास घेतलाय आणि तो ध्यास पूर्ण करताना प्रवीण शेठ बैलमारे देखील त्यांच्या बरोबरीनं या कामामध्ये अग्रेसर आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय हर्षल पेंडारी. स्ट्राईक एंड वरती पंकज शिंदे. पंकज शिंदेनं मात्र या चेंडूला शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंट असं वाटलं तर पॉइंटच्या दिशेनं फटक्याची निवड होईल, पण इथे फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर दर्जेदार उत्तर आलंय. बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. अर्थातच आदरणीय शिंदे साहेबांचं हे गीत. पुन्हा एकदा 30 दिशा, तोच फटका आणि यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार. टांगा पलटी, घोडे फरार. बिग बिग धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 10 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. इथे जर का हर्षल पेंडारी पंकज सारख्या या मोठ्या फलंदाजाची जर विकेट घेतोय ना, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा काटरंग संघ स्वतःला सिद्ध करेल. पण या येणाऱ्या चेंडूवरती जर पंकजनं पुन्हा एकदा आक्रमण केलं तर मात्र काटरंग संघाला या सामन्यामध्ये वाशिवली संघासमोर झुकावं लागेल. आणि इथे मात्र झुकून मुजरा करावा अशी फलंदाजी पंकज शिंदे करतोय. धावा लागला टोटल स्कोर कार्ड वरती 29. विजयासाठी येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. कदाचित या ओव्हरमध्ये मॅच संपण्याची दाट शक्यता आहे, पण हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी काय घडेल. आणि मिश्रित गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे हर्षल पेंडारी. आडव्या बॅटनं गुटना टेक तमाशा देख. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. इथे कमबॅक करण्याची संधी आहे आणि अशा वेळी ऋषभ भुजबळनं पकडलेला झेल. पंकज शिंदेचा संपवलेला खेळ. ठोक डीजे, कहाणी में है ट्विस्ट.
सेना आणि शिवसेना न्याय हक्कासाठी लढणारी एकमात्र सेना म्हणजे शिवसेना, जिचं गीत आपण ऐकतोय. दशरथ पाटील थोडेसे निराश झालेत, पण अजूनही मॅच संपली नाहीये. बऱ्याच वेळा खुर्चीत बसलेले प्रेक्षक उभे राहतात आणि उभे राहून पुन्हा एकदा मॅच कडे पाहतात, तेव्हा असं चित्र नक्की पाहायला मिळतं. पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज हर्षल पेंडारी. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. कदाचित येणारे जर 2 चेंडू निर्धाव आले ना, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत, ट्विस्ट, मजा आणि गंमत जम्मत पाहायला मिळू शकते. नेक्स्ट बॅटर दीपक झिंगे, आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये. वाशिवली संघाचं जसं बँड फेमस आहे ना, तशी यांची फेमस फलंदाजी देखील आहे. पुन्हा एकदा शपोलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस क्षेत्ररक्षक प्रेक्षक च्या रूपामध्ये चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता तो 4 धावांच्या प्रेमात पडला. चेंडू मैदानामध्ये आलाय आणि आता विजयासाठी गरज आहे ती 7 चेंडू आणि 4 धावांची. इथे मात्र आता खऱ्या अर्थानं दांडी गोल झाली आहे. लेट आला पण थेट 2 धावा, 2 विकेटचा प्रवास गोलंदाजानं केला. पण सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करण्याची संधी आता येणारा गोलंदाज शोधणार का? अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं करणारा खेळ आहे, क्षणात रंग बदलणारा खेळ आपण या मैदानावरती बघतोय आणि आता रंग बदलायला नक्कीच सुरुवात झालेली आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 4 धावा कराव्या लागतील वाशिवली संघाच्या सचिन पाटील आणि त्याच्या बरोबरीनं फलंदाजी करणाऱ्या सौरभ साळुंके या फलंदाजांना. पण या 4 धावा वाचवण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? स्वतः अजिंक्य दर्गे येणार का गोलंदाजी मार्क वरती, का पुनीत जांगीड? सहा चेंडू 4 धावांची गरज. 37 धावा असं वाटलं होतं खूप जास्त आहेत या वातावरणामध्ये, पण अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये आलेली ही वाशिवली टीम, ज्यांनी जबरदस्त पद्धतीनं 2 षटकामध्ये आक्रमण चढवलं. पहिल्या षटकामध्ये धावा नोंद केल्या त्या 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा नोंद केल्या त्या 20. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 4 धावांची. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं तयार. 6 चेंडू 4 धावांची गरज. जबरदस्त चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरनं टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. अशा वेळी संभ्रमण निर्माण झालंय मैदानामध्ये. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, पण पंचांनी कोणत्याच पद्धतीचा इशारा दिला नाही. म्हणजे पहिला चेंडू लीगली काउंट केला जाईल, तो निर्धाव. आणखीन एक जबरदस्त चेंडू. आएगा आएगा आएगा, लेकिन यहाँ पे गेंद दस्तानों में जाएगी 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 अशी परिस्थिती आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा. वाशिवली की काटरंग, काटरंग की वाशिवली. दशरथ पाटील पुन्हा एकदा उभे राहिलेत. चांगला चेंडू होता. सिंगल पूर्ण होतीये. दुसरी धाव घेतली जाईल का? नकार दिला गेला. येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. असं कोणाचं हृदय धडकू देऊ नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे मजा घ्या, आनंद घ्या, ट्विस्ट बघा, आनंद घ्या. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज.
चपलून खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही हे पंच मात्र सांगतील. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सांगितलाय. बघा तिसरे पंच जातील, त्यामुळे कोणी तिथे गर्दी करू नका. आणि मी आता आमंत्रित करतो तिसऱ्या पंचांना. बघा कोणी तिथे उगेच गर्दी करू नका. प्रत्येकाच्या मोबाईल वरती निर्णय दिसणार आहे, त्यामुळे उगेच इकडे गर्दी करण्यात अर्थ नाही. राज घोसाळकर आलेत. केटीसी लाईव्ह आता यांचा थोडासा पण कणा ते खंबीर आहेत, कारण इथे मात्र त्यांची क्लिअरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त वातावरण आणि या वातावरणामध्ये त्यांची क्लिअरिटी क्वालिटी आपल्याला नक्कीच आपण पाहू शकतो. पण ही रेखा आता ओलांडली की नाही, या रेखेवरती सुस्थितीमध्ये फलंदाज आलाय की नाही याचं गणित मात्र सोडवलं जाईल ऑन स्क्रीन वरती. मागे पुढे असं समीकरण पाहायला मिळतंय. समीकरण नक्कीच सोडवलं जाईल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय आणि प्रत्येकाचे हृदयाचे ठोके वाढायला लागलेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल मैदानामध्ये फलंदाज रनआउटच्या माध्यमातून. राज घोसाळकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांनी तो निर्णय दिलाय. उगेच गर्दी करू नका. निर्णय जो काय आहे ते कमिटी घेतील. वाशिवली संघाच्या सगळ्या पाठीराख्यांना विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेर या प्लीज. मैदानात उगेच गर्दी करू नका, सगळ्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघाचे खेळाडू फक्त मैदानामध्ये असतील. पाठीराख्यांना विनंती आहे का आपण मैदानाच्या बाहेर या.
चला व्यासपीठाच्या समोर जे अतिरिक्त प्रेक्षक आहेत सगळ्यांना विनंती तुम्ही बाजूला व्हा आणि वाशिवली संघाचा कर्णधार फक्त या व्यासपीठावरती येईल. बाकी सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर व्हा. समोरनं थोडंसं बाजूला व्हा. काटरंग संघाचे सगळे खेळाडू मैदानामध्येच असतील. मी काय म्हणतो चला सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. मॅच मध्ये आता गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 धावांची. काटरंग संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लगेच सुचून घ्या. एवढं चांगलं आयोजन आहे. सगळ्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे उगेचच विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका. सुंदर शृंखला चालू आहे. चांगला खेळ मैदानामध्ये होतोय आणि या मैदानामध्ये चालू असलेल्या खेळामध्ये अशा तांत्रिक अडचणी येत असतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठीच तर केटीसीची टीम आमची काम करते. जबरदस्त पद्धतीने क्लिअरिटी क्वालिटी दाखवली त्यांनी आणि सिद्ध देखील झालं. दोन्ही संघाचे 12th मॅन इथे आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर या. हर्षद मनोजी पाठारे आणि राज घोसाळकर यांना विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन आसन असतं. बघा दशरथ साहेब तुमची जागा कदाचित लकी होती. तुम्ही त्या जागेवर जाऊन थांबा. व्यासपीठाच्या अगदी समोर जे प्रेक्षक उभे आहेत ना सगळ्यांना विनंती आपण येऊन या व्यासपीठावरती आसन असतं आणि या मॅचचा आनंद घ्या. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अक्षय जिंगे. नॉन स्ट्राइक एंड वरती नेक्स्ट बॅट्समन. स्ट्राइक एंड वरती अक्षय नौका बॅट्समन आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सौरभ साळुंके. 2 चेंडू 2 धावांची गरज. हॉट परिस्थिती आहे. कूल वातावरण आहे. वाशिवली की काटरंग, काटरंग की वाशिवली. आणि दोन्ही संघांच्या खेळाडूला विनंती असणार आहे का आपण वेळेचं उल्लंघन करू नका आणि सामना जिंकल्यानंतर कोणत्याही संघाच्या पाठीराखेने मैदानामध्ये जायचं नाहीये. नाहीतर उद्या तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. या 2 बॉल साठी 2 मिनिटांचा अवधी लावला गेलाय. चांगला चेंडू होता त्याच्यावरती उत्तर मात्र शोधता. धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली. असं वाटलं होतं या 4 धावा सहज केल्या जातील, पण इथे मात्र समीकरण आता एका चेंडूवरती 2 धावांना वरती सोडवावं लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आमदार चषकाचा दमदार सोहळा आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत आमदार चषक 2024 आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या वाढदिवसांना च्या संकल्पनेमध्ये ही स्पर्धा आपण बघतोय. प्रणित जी बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरती मॅच मात्र मैदानामध्ये रंगतीये. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. टीम माशिवली संघाने ही मॅच जिंकली आहे. चला पंचांना विनंती आहे ते स्टंप मात्र तुम्ही घेऊन या. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पंकज शिंदे, प्लेअर ऑफ द मॅच